अविश्वास ठराव, नाशिक बाजार समितीचे संचालक थेट दुबईत। उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक देवीदास पिंगळे विरोधात अविश्वास प्रस्तावासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांची एंट्री। उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी फुटीर आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते, मात्र नाशिकच्या बाजार समितीच्या सभापतीला खाली खेचण्यासाठी संचालक थेट दुबईला गेले आहेत। एका बाजार समितीत एवढे आहे तरी काय, अशी चर्चा सुरू झाली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती जवळपास नक्की झाली आहे। त्याचा पहिला राजकीय इफेक्ट नाशिक बाजार समितीवर पडला आहे। येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू देवीदास पिंगळे यांची सत्ता खेचण्यासाठी पालकमंत्री महाजन यांनी शिवाजी चुंभळे यांच्या माध्यमातून डाव टाकलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे नेते नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलाय। त्यात 15 संचालकांनी सह्या केल्या आहेत। यामध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवाजी चुंभळे यांच्या माध्यमातून तो आला आहे। माजी खासदार पिंगळे गटाचे 10 संचालक या निमित्ताने बंडखोर गटाला मिळाले आहेत। या गटाला मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या पायलट आणि पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केलं। जिल्हाधिकारी लवकरच याबाबत पुढील कार्यवाही करतील। सभापती पिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आहेत। या निमित्ताने भाजप विरुद्ध अजित पवार असे राजकीय चित्र पाहायला मिळतंय। विरोधकांना मिळालेल्या या 10 संचालकांना आपल्याकडे खेचण्यासाठी 5 खोके खर्ची पडले आहेत, असं बोललं जातंय। त्यात मंत्री महाजन आणि संभाव्य सभापती चुंभळे यांनी परिश्रम घेतले, असा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान चुंभळे यांच्याकडे वळवलेल्या संचालकांचे परतीचे दोर कापण्यात आलेत। त्यासाठी या संचालकांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले आहेत। हे सर्व संचालक सोमवारी सायंकाळी मुंबई मार्गे थेट दुबईला रवाना करण्यात आल्याचा दावा माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केलाय। नाशिक बाजार समिती ही राज्यातील आघाडीची बाजार समिती आहे, मात्र त्यामध्ये एवढे काय दडले आहे की त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन गेले अनेक वर्ष सत्ता हाती घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत। यापूर्वीही माजी खासदार पिंगळे यांच्या विरोधात यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यात श्री पिंगळे यांना कारागृहात देखील जावं लागलं होतं। या संबंधात राजकीय घडामोडींमध्ये नाशिक बाजार समितीसाठी मंत्र्यांसह अनेक जण कामाला लागल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळतंय। त्यात महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री पिंगळे यांच्या विरोधात भाजपमध्ये प्रवेश केलेले चुंभळे असे चित्र आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांतील राजकीय ओढाताण दिसत आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।